दाखवतो मॅडम. तुम्ही या ठिकाणी समारंभ जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कशा पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे, काय निश्चय आहे? काय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाल्याच्या नंतर आतापर्यंत कुठेही पब्लिकली कार्यक्रमाला गेलेले नाहीत. पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आष्टी विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी आष्टी मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून या ठिकाणी होणार आहे. पुढच्या 25 पिढ्या आमच्या सुखानं या ठिकाणी जगणार आहेत. म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी 1.68 TMC पाणी हे आता आम्हाला मिळालेलं आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली 2800 समथिंग कोटीची ही संपूर्ण योजना आता झालेली आहे. आणि त्यापैकी 1400 कोटी रुपयाचं काम जे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली, परंतु त्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधान परिषदेचे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. एकूण याचं वैशिष्ट्य कसं असणार आहे? तसा पाहिलं तर आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका होता. यातून दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते पोलिस हे पहा, यापूर्वी कुकडीचं 500 MCFT पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे 2014 पर्यंत आमदार असताना. ते आमचा जो खालचा 625 MCFTचा मेहकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना 97% मी पूर्ण केली. या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉइंट विचारला होता. तो पॉवर पॉइंट दिला आणि ती योजना मला वाटतं तिसऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली. आणि आता ही योजना ही 2005-06 पासून माझ्या डोक्यामध्ये होती. आता 14 पासून 24 पर्यंत मी नव्हतो. तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहेत ह्याचं फक्त 2% काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास 23% काम हे उचललेलं आहे. आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो 5.68 TMC प्रकल्प आहे या प्रकल्पामुळं 27,543 हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे. म्हणजे जवळपास 68 ते 70 हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलिताखाली येणार आहे.